आगामी होणाऱ्या राज्यसभेसाठी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री एकूण 5 वेळेस खासदार म्हणून निवडून आलेले रावसाहेब पाटील दानवे यांना उमेदवारी म्हणून देण्याची मागणी पारध व संपूर्ण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जनतेकडून होत आहे. जालना ते जळगाव रेल्वे मार्ग, आयसीटी संस्थेचे शैक्षणिक संकुल उभारणी, ड्रायपोर्ट मल्टीमोड लॉजिस्टिक पार्क, जालना रेल्वे स्टेशन नवीन बांधकाम, शासकीय मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवीन चौथ्या टप्प्यातील औद्योगिक वसाहत, भोकरदन जाफराबाद सिल्लोड सोयगावसह जालना लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण विकास करण्यासाठी श्री रावसाहेब पाटील दानवे हे राज्यसभेवर जाणे अत्यंत गरजेचे आहे. तरी त्यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्याची मागणी पंचायत समितीचे माजी सभापती परमेश्वर पाटील लोखंडे, भोकरदन तालुका सोशल मीडिया प्रमुख देवाभाऊ लोखंडे, माजी सरपंच गणेश लोखंडे, संजय लोखंडे, गणेश तेलंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र देशमुख, कौतिकराव पाटील जगताप, दिलीप बेराड, मधुकर ठाकरे, सुखलाल बोडखे व असंख्य शेकडो नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांना सहानिशी लेखी निवेदन पाठवले असून राज्यसभेसाठी श्री रावसाहेब पाटील दानवे यांची लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.